विधानसभेच्या निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याची भाषा मनोज जरांगे पाटील करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी मैदानात यावे आणि निवडणुकीत उमेदवार उभे करावेत असे खुले आव्हान ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी दिले. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे, यावर राजकीय पक्षाने देखील भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन देत ओबीसींच्यावर उठणाऱ्यांना सोडू नका असं देखील आवाहन त्यांनी केलंय. सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवर ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना छगन भुजबळ बोलत होते. मेळाव्याला प्राध्यापक लक्ष्मण हाके, आमदार गोपचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे उपस्थित होते. छगन भुजबळ पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास नाही अशी ग्वाही दिली आहे, पण सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणं आवश्यक असल्याचं आव्हान भुजबळ यांनी दिले. ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण अजूनही समजलं नाही. 288 जागा लढवण्याची भाषा ते करत आहेत, मग राखीव मतदारसंघात ते मराठा उमेदवार कसे उभे करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे आरक्षण दिले ते समजून घ्यावे. सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणं शक्य नाही. या विरोधात 8 लाख हरकती दिल्या आहेत. उद्या ब्राह्मण समाज देखील उठून ओबीसीतून आरक्षण मागेल, त्यांना आरक्षण कसे देणार असा सवाल भुजबळ यांनी केलाय.